महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीची जय्यत गर्दी पाहायला भेटली आणि मतदारांकडून प्रत्येक मतदारसंघात एक उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळालेला आहे। आतापर्यंत महाराष्ट्रात जवळपास 50 ते 60% दरम्यान मतदान झालेलं आहे आणि लवकरच आता 6 वाजता हे मतदान केंद्र बंद करण्यात येणार आहेत। नेहमीप्रमाणे ह्यावेळी सुद्धा वेगवेगळ्या मतदारसंघांवर कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहायला मिळालेला आहे। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये पैशावरनं, नंतर मतदानाच्या रांगेवरनं, तसेच ईव्हीएमच्या प्रॉब्लेममुळे भांडणं होताना दिसलेले आहेत। तर आता कोणत्या मतदारसंघात जास्त राडे झाले ते आपण या व्हिडिओत सविस्तर बघूया। नमस्कार, मी राहुल आपलं गप्पा गोष्टी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब करा। सुरुवात करूया नांदगाव विधानसभा मतदारसंघापासून। महाराष्ट्रातील अतिशय रंजक असला सामना इथे पाहायला मिळत आहे। विद्यमान आमदार सुहास कांदे आणि विरोधक समीर भुजबळ यांच्यामध्ये इथे जोरदार राडा पाहायला मिळालेला आहे। समीर भुजबळ यांनी मतदारांची गाडी अडवली, तसेच सुहास कांदे यांच्या मतदारांची विचारपूस केली। यामुळे सुहास कांदे हे आक्रमक झाले, त्यामुळे समीर भुजबळ आणि कांदे यांच्यात जोराचा वाद झाला। त्यावेळेस कार्यकर्त्यांना तिथे पोलिसांनी शांत करण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे पोलिसांसोबतच काही कार्यकर्ते भिडले असल्याचं दिसून आलेलं आहे। यानंतर येवला विधानसभा मतदारसंघात सुद्धा नगरसूल मतदारसंघात माननीय मंत्री छगन भुजबळ यांना या मतदारसंघात येण्यास काही नागरिकांनी विरोध दर्शवला होता, परंतु नंतर हा विरोध सौम्य झाला आणि यानंतर इथले उमेदवार माणिकराव शिंदे आणि छगन भुजबळ हे आमने सामने आले आणि हे दोघं एकमेकांना भेटले आणि हस्तांदोलन करून एकमेकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या। यानंतर बीड मधील अंबेजोगाई तालुक्यातील परळी विधानसभा मतदारसंघात काही समाजकंटकांनी मतदान केंद्र फोडले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटाने या घटनेचा जाहीर निषेध केला। परळी समाजकंटकांनी या प्रकारे ईव्हीएम मशीनची तोडफोड करून मतदानाला एक काळीमा फासण्याचा प्रयत्न केलेला आहे। यानंतर महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये एक हृदयद्रावक घटना घडलेली आहे। मतदान सुरू असतानाच मतदान केंद्रावर इथल्या एका उमेदवाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झालेला आहे। उमेदवाराचं नाव होतं बाळासाहेब शिंदे आणि तिथे मतदान केंद्रावर असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झालेला आहे। यानंतर धुळे जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर एक तरुण पैशांचं वाटप करत होता, त्यामुळे तिथल्या दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला चांगला चोप दिलेला आहे। यानंतर पोलिसांनी तिथे मध्यस्थी करत त्या तरुणाला आपल्या गाडीत ठेवलं आणि त्याचा तिथून सुखरूप त्याला वाचवलं। त्याचप्रमाणे मुंबई येथील वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेचे कार्यकर्ते आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते हे एकमेकांसोबत भिडले। त्यामागचं कारण होतं ते म्हणजे फेक पत्र व्हायरल झाल्यामुळे तिथे हे कार्यकर्ते एकमेकांसोबत भांडताना दिसले होते।